मॉडर्न कंपनीच्या बाजूला लागूनच आहे, रोडलाच आहे. जस्ट घरामध्ये नाश्ता करत बसलेलो होतो. क्षणार्धात एवढा मोठा स्फोट झाला की आमच्या सगळ्या घरांच्या काचा निघून पडल्या खाली. काही आरसीसीचे तुकडे खाली पडले, काही कळायला मार्ग नव्हता. आमची मागणी हीच आहे की त्या कंपनीला दिलेले परमिशन ते पूर्णतः पाळले जातात की नाही हे बघण्यासाठी जो कोणी अधिकारी आहे त्याला जबाबदार धरावा. मी सांगतो थोडक्यात कोणी वालीच नाही. नमस्कार, महाएमटीव्हीमध्ये आपल्या सगळ्यांचे आता आपण आलेलो आहोत डोंबिवलीतील फेज 2 यामध्ये. आपण बघता इथे एका कंपनीमध्ये भीषण असा स्फोट झालेला आहे. साधारण 1:45 आसपासच्या हा स्फोट झालेला आहे आणि या स्फोटाचे हादरे बराच वेळ आजूबाजूच्या परिसराला बसत होते. येथील घरांना देखील आगी लागल्या होत्या आणि ते पोलिसांचा कडेकट असा बंदोबस्त आपण बघू शकता. अजूनही इथे धुरीचे लोळ येत आहेत आणि हा स्फोट कशामुळे झाला हे अद्याप समजलेलं नाहीये. आयुक्त मॅडम काय सांगायला आपला डोंबिवली MIDCला आग लागली होती. ती केमिकल फॅक्टरी आहे, त्याच्यामध्ये आग लागली. आतापर्यंत जवळपास 42 लोक आहेत ते हॉस्पिटलला ॲडमिट झाले, ज्यांना इथनं रेस्क्यू केले गेले. त्यापैकी त्यांना उपचार सुरू आहे. 4 लोक ICU मध्ये आहेत, बाकी लोक स्टेबल आहे आणि त्यांचा उपचार डॉक्टरांमार्फत सुरू आहे. सध्या आपल्याकडनं रेस्क्यूचे जे फायर टेंडर्स आहेत ते पोहोचले होते आणि त्यांच्या मार्फत आग बुझवण्याची कारवाई सुरू आहे. मात्र केमिकल आग असल्यामुळे त्याला थोडा वेळ लागतो. अजून आतमध्ये किती जण असतील वगैरे काही असं प्राथमिक माहिती आम्ही घेण्याचा नियोजन प्रयास करतोय, पण आपल्याला व्यवस्थित माहिती भेटत नाहीये. आता एकदा आग बुजल्यावर जेव्हा आपली टीम आत जाईल तेव्हाच आपल्याला पूर्णपणे माहिती मिळू शकते. जे लोक इथे कार्यरत होते, आजूबाजूचे जे लोक आपल्याला सापडतात त्यांच्या अनुषंगाने बऱ्यापैकी लोकांना त्यांनी रेस्क्यू केली आहे. काही कारण समजू शकलंय का? नंतरच आपली टेक्निकल टीम आल्यावरच आपल्याबरोबर आयुक्त मॅडम होते आणि त्यांनी आपल्याला सांगितलं तसंच औद्योगिक सुरक्षेसाठी देखील प्रयत्न केले जाणारे MIDC अधिकाऱ्यांशी बोललं जाणार आहे असं त्यांनी म्हटलंय. जखमींवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. या 2016 साली 26 मे 2016 मध्ये याच परिसरामध्ये इथूनच काही अंतरावर असलेल्या प्रोग्रेस कंपनीमध्ये देखील अशाच प्रकारचा स्फोट झाला होता आणि त्या भीषण अपघाताची आज पुन्हा एकदा आठवण झालेली आहे. सुरुवातीला या स्फोटाचा आवाज डोंबिवली स्टेशन परिसरापर्यंत देखील ऐकू येत होता, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं आणि नेमका हा स्फोट कशामुळे स्फोट झाला की भूकंप झाला अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली होती. आपण बघू शकता इथे बघ्यांची देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आहे. इथे आणि स्फोटानंतरही आमची घरं तुटली आपलं बघून देत नाही. आमची घरं तुटली आपण बघून देत नाही. स्फोटामध्ये झालेले प्रत्यक्षदर्शी सर काय सांगाल कशा प्रकारची घटना घडली होती आणि काय नाश्ता करत बसलेलो होतो. जस्ट घरामध्ये नाश्ता करत बसलेलो होतो. क्षणार्धात एवढा मोठा स्फोट झाला की आमच्या सगळ्या घरांच्या काचा निघून पडल्या खाली. काही आरसीसीचे तुकडे खाली पडले, काही कळायला मार्ग नव्हता. पण विदिन 5 मिनिट्स ऍक्च्युली मी बाईक घेऊन बाहेर पडलो. तोपर्यंत 3 ते 4 कंपन्या पूर्ण जळून झालेल्या होत्या. एक्झॅक्टली कुठल्या कंपनीत काय झालं काही आयडिया नाही, परंतु स्फोट हा मे बी जो प्रोग्रेसचा झाला त्याच्यापेक्षा 10 पटीने मोठा असावा. कारण आमच्या घराच्या बाजूने हजारो वर्कर्स रक्तबंबाळ होऊन धावत सुटलेले होते. साधारण किती जखमी असतील? काही हजारोनी असतील. आणि काय म्हणजे किती वेळ ती घटना चालू होती? त्यानंतरही बरेच छोटे छोटे स्फोट चालू होते असं आता साधारण किती काळ घटना चालू? साधारण 1:15 वाजता पहिला स्फोट झालेला. त्याच्यानंतर 3, 3:15 पर्यंत छोटे छोटे स्फोट चालूच होते. त्यानंतर ज्या बाकीच्या आजूबाजूच्या कंपन्यांना जिथे आग लागली असेल तिथे मेबी काय असेल नसेल काय माहिती नाही, पण ते छोटे छोटे स्फोट सुरू होते. प्रोग्रेसची घटना घडल्यानंतर परत ही घटना घडलेली, तर एक औद्योगिक सुरक्षेच्या झाली. तुम्ही याच परिसरामध्ये राहता तर काय सांगाल? बाजूलाच मेट्रोपॉलिटनचे 2019 ला घटना घडली आणि ती कंपनी पुन्हा 3 महिन्यानंतर जशी तशी सुरू झाली.
म्हणजे काय लक्ष दिलं जातं प्रशासनाकडनं? काय मागणी आहे तुमची? आमची मागणी हीच आहे की त्या कंपनीला दिलेले परमिशन ते पूर्णतः पाळले जातात की नाही हे बघण्यासाठी जो कोणी अधिकारी आहे त्याला जबाबदार धरावा. तुमचं नाव कारण काय? कंपनी जेव्हा डेव्हलप होत असते तेव्हा ते मार्जिन स्पेस म्हणून दिलेली असते, ती मार्जिन स्पेस मेंटेन होते की नाही होत हे बघण्यासाठी कोणीतरी अधिकारी ठेवलेले टॅक्स ऑफ रुपीज सॅलरी देऊ, त्यांच्याकडनं ते पाळलं जात नसावं मे बी, म्हणून हे अशा घटना घडतात. नाव सांगा तुमचं. मुकुंद म्हात्रे. आपल्याकडे शिवसेनेचे नेते आहेत सर, काय सांगाल? काय नाही, दुर्दैव आहे. आता एवढी मोठी आज दुर्घटना घडली आहे, त्याच्यावरती आपल्या महाराष्ट्र शासनातर्फे चांगला कारवाई होईल ही आम्हाला अपेक्षा आहे. आमच्या सेनेचे सर्व पदाधिकारी, आमचे आंदोलन सर्व घेऊन आम्ही इथे उभा आहेत. फायर ब्रिगेडच्या गाड्या आमच्या आलेत, सर्व अधिकारी इथे उपस्थित आहेत. आम्हाला विश्वास आहे की लवकर हे कंट्रोल होऊन जाणार आहे. आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेब खूप काही क्षणात इथे पोहोचले आहेत. ते स्वतः बाहेर निघाले होते तर पण ते रिटर्न आले, काही मिनिटं तिथे उपस्थित होणार आहे त्यांची. सर, औद्योगिक विभाग आणि रहिवासी विभाग वेगवेगळा असावा अशी एक मागणी गेल्या काही वर्षांमध्ये होत होती, पण याच्यामध्ये काहीच तोडगा निघत नाही. त्याविषयी काय? मी एक सांगू इच्छितो असं आहे मॅडम की ह्या MIDC भाग, पहिली डोंबिवली भाग MIDC पासून खूप लांब होती, पण जनसंख्या वाढत गेली. वाढल्यामुळे जनसंख्या असं झालं की MIDC आणि रहिवासी भाग वेगळं जोडला झालाय. तर पण खूपच कंपनी इकडनं आपलं शिफ्ट झाली आहे. पण काही अशी कंपनी आहे ज्याच्यावरती साहेबांचं स्वतः लक्ष आहे, ते मेंटेनन्ससाठी पण त्यांच्या मागे लागतात आणि तुम्ही मेंटेनन्स करा. आता ह्या लोक असे जे झालंय घटना त्याच्यावरती साहेब स्वतः लक्ष देणार आहे आणि ह्या कंपनीवरती मोठी चांगली कारवाई होती. आम्हाला पूर्ण विश्वास आहे आपल्या प्रशासन आणि आपल्या साहेबांचा. गेल्या काही वर्षांमध्ये ह्या ज्या MIDC आहेत त्यातील कंपन्या स्थलांतरणाचा मुद्दा आला होता, मात्र त्यावेळी त्याला कंपनी मालकांनी विरोध केला होता. हा MIDC एरिया आणि तिथे रहिवासी विभाग असू नये अशी कंपनी मालकांची मागणी आहे. तर दुसरीकडे इथे रहिवासी विभाग असल्यामुळे ज्या वेळेला अशा प्रकारचे काही स्फोट होतात त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांना त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे या औद्योगिक सुरक्षेविषयी काही ना काही तोडगा काढण्याची गरज आहे. इथे मनसे ग्रामीणचे आमदार राजू पाटील येऊन गेले, तसेच श्रीकांत शिंदे यांनी देखील या ठिकाणी भेट दिलेली आहे. प्रोग्रेस कंपनीचा जेव्हा स्फोट झाला त्यानंतर त्याच्यामधील जखमींना इथे नुकसान भरपाई देण्यात येणार होती, मात्र ती अद्यापपर्यंत देण्यात आलेली नाही. इथे अँब्युलन्स पण मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य सुरू आहे. अग्निशमन दल देखील आपण इथे आलेला आहे. अजून आतमध्ये किती कर्मचारी असतील शकत नाहीये. इथे बघांची देखील आपण बघू शकता मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आहे. आणि प्रोग्रेस कंपनीचा जो स्फोट झाला होता त्यामध्ये अनेक जण जखमी झाले होते. अनेकांना आपले प्राण देखील या घटनेमध्ये गमवावे लागले होते. काय सांगाल या घटनेविषयी? घटना ही आतापर्यंत 5-6 वर्षामध्ये तिसऱ्यांदा घटना घडलेली आहे. यापूर्वी प्रोग्रेस कंपनीमध्ये स्फोट झाला होता, त्यावेळेला 9 जणांचे मृत्यू पडलेले. त्या जवळजवळ 2200 ते 2500 कोटीचा पंचनामा झालेला आहे. त्या पंचनाम्याचं काही कोणालाही अजून वारंवार पेपरात आपल्यासारखे प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये बातम्या येत असतात, पण इथे डोंबिवलीला मी सांगतो थोडक्यात कोणी वालीच नाही आहे. जो येईल तो फक्त येणार. आता परत मृत्युमुखी झालेल्यांना 5 लाख 10 लाखाची नुकसान भरपाई मिळेल, परत काय नाही. तुम्ही हा आजूबाजूचा परिसर बघाल ना तर MIDC परिसर वापरण्याची झोपडपट्टी वाटते. इथे कचरा बघा, इकडे म्हणजे इथे जवळ हॉल आहे, इथे बाजूला पाण्याची फॅक्टरी आहे, म्हणजे काय नियोजनच नाहीये. जसं आणि 20-20 मधल्या जे परवानग्या दिलेल्या आहेत, या धुरा या बांधकामात चालू झालेले ते पुढे 20 मजल्यावरचे लोक राहतील कसे, त्यांना परत रिकामं करायला लागेल. त्यामुळे ह्या ज्या कारवाई केलेली परवानगी त्यांचे ऑडिट नाही झाले, त्यांना ताबडतोब निलंबित करावं. कंपनीचे आपण बघू शकता इथल्या स्थानिक रहिवासी आणि पक्षांच्या रहिवासींची मागणी आहे की इथे कंपनीचं ऑडिट झालं पाहिजे. इथे मोठ्या प्रमाणावर ज्या अशा घटना वारंवार घडत असतात त्यामुळे नागरिकांच्या देखील जीवाला धोका निर्माण झालेला आहे. तर या कंपन्यांचं ऑडिट व्हावं अशी नागरिकांकडून इथे एक प्रकारे मागणी केली जात आहे. या ठिकाणी काही कामगार आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा सुरुवात करतो. आम्हाला याचं नाही माहिती.
पण काय घडलं ते तर आम्हाला नाही माहिती. आम्ही इकडे आलो. कल्याण डोंबिवलीतील अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या महाएमटीव्ही फेसबुक पेजला आणि यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.